तुम्ही कधी विचार केला आहे का, आई येडेश्वरीला येडी का म्हणले जाते? पुराण कथेनुसार जेव्हा सीता मातांचे अपहरण झाले तेव्हा श्रीराम त्यांच्या शोधात गावोगावी भटकू लागले. त्यावेळी माता पार्वतींनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली आणि त्यांनी सीतेचे रूप धारण करून श्रीरामांसमोर प्रकट झाल्या. परंतु श्रीरामांनी माता पार्वतींना क्षणातच ओळखले आणि म्हणाले, तू सीता नसून माझी व्याकुळता पाहून धावून येणारी माझी वेडी आई आहेस. तेव्हापासून माता पार्वती आई येडेश्वरी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यानंतर मातेने याच ठिकाणी वास्तव्य केल्यामुळे हे एक जागृत शक्तीपीठ मानले जाऊ लागले. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येरमाळा येथे आई येडेश्वरीचा भव्य उत्सव साजरा केला जातो. येथे चुनखडी वेचण्याची एक विशेष परंपरा आहे. आईची पालखी एका अशा ठिकाणी नेली जाते जिथे वर्षभर विस्तीर्ण परिसरात फक्त काळीभोर माती दिसते. पण जेव्हा पालखी त्या ठिकाणी पोहोचते तेव्हा जमिनीतून आपोआप चुनखडे बाहेर येतात. याच चुनखडीने आईचे मंदिर रंगवले जाते आणि देवीच्या डोंगराची भव्य प्रदक्षिणा घातली जाते. म्हणूनच आई येडेश्वरीला भक्तांसाठी तळमळणारी आणि प्रेमाने वेडी होणारी देवी म्हणतात.